जो व्याकरणाचा अंश आहे तो बालानां सुखबोधाय करण्यासाठी वरदराजाचार्यांनी लघुसिद्धांत कौमुदी नावाचा पुस्तक लिहिलं. आता त्या लघुसिद्धांत कौमुदीमध्ये संज्ञा प्रकरण आज आपण या ठिकाणी अभ्यास करू. संज्ञा म्हणजे नेमकं काय हे पहिलं तुम्हाला सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, त्या संदर्भात संज्ञा प्रकरणामध्ये तुम्हाला एखाद्या वस्तूला पदार्थाला दिलेलं जे नाव असतं, बरोबर, कशाला तरी आपण एखादं नाव ठेवतो. नाव प्राप्त होणे म्हणजे काय म्हणायचं त्याला संज्ञा, बरोबर. तसं संस्कृतमध्ये काही संकल्पना मांडल्या गेल्या आणि त्या थोडक्यात आणि कमी शब्दात सांगितल्या गेल्या, त्याला म्हटलं गेलं सूत्र. तर अशा सूत्रांमध्ये त्या व्याकरणाची रचना झाली. आता ती रचना, आता त्याचा आउटकम काय आहे, त्याचं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह काय आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. पहिल्यांदा काय की एक्सप्लेन द टर्म्स रिलेटेड टू संज्ञा इन संस्कृत ग्रामर. हा पार्ट कसा आहे तर डिझायरेबल टू नो, तुम्हाला सगळ्यांना माहित असलाच पाहिजे. लिनक्स पिरामिडमध्ये आपण नोट्स तुम्हाला समजला पाहिजे, माहिती असणं गरजेचं आहे. आणि नोट्समध्ये कॉग्निटिव्ह डोमेन कॉम्प्रेन्सेशन मध्ये येतं. आयडेंटिफाय द संज्ञा, एक्सप्लेन द मीनिंग ऑफ संज्ञा, मस्ट नोचा पार्ट आहे. आणि लिनक्स पिरामिडमध्ये सांगितले की नोट्स हाव, ब्लूम्समध्ये सांगितले कॉग्निटिव्ह डोमेन कॉम्प्रेन्सेशन. ठीक आहे, 1 आणि 2 अशा 2 पॉईंटमध्ये आपल्याला हा भाग शिकायचा. ठीक आहे, आता या ठिकाणी मंगलाचरण सांगितले. आता कोणत्याही ग्रंथाची सुरुवात करताना प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच ईश्वराला महत्त्वाचं स्थान दिले गेलेलं आहे, बरोबर. कारण अहंकाराची भूमिका या ठिकाणी राहत नाही, मीपणा राहत नाही. कोणा पुढे तरी नतमस्तक होणं म्हणजे विनम्र होणं आणि या विनम्रतेनं शिकवणं, सांगणं, बरोबर, ही भारतीय संस्कृती आहे. आणि याचाच एक भाग म्हणून श्लोक दिलेला आहे की मंगलाचरणामध्ये, नत्वा सरस्वती देवी. विद्येची देवता कोण आहे? सरस्वती. शुद्धांग ज्ञान परम्यहं पाणिनीय प्रवेशाय लघुसिद्धांत कौमुदी. अर्थ दिलेला आहे, मी वरदराजाचार्य म्हणजे लघुसिद्धांत कौमुदी ग्रंथाचे रचनकार कोण आहेत? काय लिहिलेलं की शुद्ध गुणायुक्त देवी सरस्वतीला नमन करून पाणिनी विरचित व्याकरण शास्त्रात प्रवेश करण्यासाठी लघुसिद्धांत कौमुदी नावाच्या ग्रंथाची मी रचना करतो. कोणाला साक्ष ठेवलेला आहे? सरस्वती. सरस्वती ही कोणाची देवता आहे? विद्येची, बरोबर. नेक्स्ट पाहा. या ठिकाणी संज्ञा प्रकरणाची सुरुवात सांगत असताना आता सर्वांना असा प्रश्न पडतो की ह्या संस्कृत व्याकरणामध्ये जे काही मुळाक्षर आलेले आहेत, अल्फाबेट्स आहेत, ते कुठून आले, त्यांची रचना कशी झाली, ते शास्त्रामध्ये कसं समाविष्ट झालं, तर त्या संदर्भातला हा श्लोक आहे. वृत्तावसाने ननाद टक्का नवपंचवारम उद्धर्त काम सनकादि सिद्धांत येतन विमर्शे शिवसूत्र जाल. शिवसूत्र जालामध्ये हे सर्व वर्णमाला दडलेले आहेत. या संदर्भातला श्लोक आहे. त्याच्याविषयीची एक वदंता आहे की भगवान शिवशंकरांनी आनंदित होऊन जेव्हा नृत्य केलं नटराज रूपामध्ये, तेव्हा त्यांनी 14 वेळा डमरू वाजवले आणि ते 14 वेळा डमरू वाजवल्यानंतर त्याच्या नादातून जी काही सूत्र रचना झाली ती महर्षींनी ऐकली आणि क्रमशः पाणिनीपर्यंत त्या परंपरेनं ते व्याकरण आलं. आणि आज आपण जे बघतोय ते माहेश्वर सूत्रांचे पुस्तकात दिसतात, ते डमरू नादापासून उत्पन्न असं या ठिकाणी सांगितलं. आता कोणती ती 14 माहेश्वर सूत्र आहेत ती या ठिकाणी आपल्याला समोर दिलेली आहे. आयुण, रुद्रुक, एक ओंग, ऐ औच, अयवर्ग, लन, यमंगन, जपय्य, गडदश, जपगडदश, कप छट, कच, तत व कपय्य, शशसन आणि हल अशी 14 माहेश्वर सूत्रांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. आता उरलेला भाग आपण नंतरच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया. धन्यवाद.